आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। विपुल पोळच्या प्रामाणिकपणाचा पलूसकरांना हेवा। सापडलेली 3 तोळेची चेन केली परत। प्रामाणिकपणा मानवातील सद्गुण असला तरी तो सरसकट सर्वांमध्ये क्वचितच दिसून येत असतो। तात्पुरत्या फायद्यासाठी अनेक लोक प्रामाणिकपणाचा गाशा गुंडाळून ठेवत आपले हेतू साध्य करीत असतात, परंतु याला काही जण अपवाद देखील ठरतात। अशांच्या प्रामाणिकपणाची दखल नक्कीच घेतली जात असते। याचेच एक उदाहरण म्हणजे पलूस येथील योगेश फुटवेअर यांचे विपुल घनश्याम पोळ यांनी प्रामाणिकपणाने 3 तोळे सोने परत केले। दुकानामध्ये गुरुवारी दुपारी एक ग्राहक लेडीज पर्स दुरुस्तीसाठी देऊन गेला। ती पर्स दुरुस्त केल्यानंतर त्याच्यामध्ये अंदाजे रक्कम 2.5 लाख रुपये किमतीचे सुमारे 3 तोळेची चेन सापडली। तो ग्राहक परत येईपर्यंत वाट पाहिली आणि त्याला ते परत केले। या प्रामाणिकपणामुळे समाजातून त्यांचे कौतुक होत आहे। माझे नाव विपुल घनश्याम पोळ। माझ्या दुकानाचे नाव आहे योगेश फुटवेअर पलूस। मी पलूस येथे जवळपास 13 वर्ष झाले दुकान चालवतोय। 2012 पासून माझं दुकान आहे। त्याचबरोबर मी गेली 10 वर्ष झालं बॅग रिपेअरिंग, त्याचबरोबर किरकोळ रिपेअरिंग इकडे तिकडे मी आता चालू आहे। 2 दिवसापूर्वी असा किस्सा घडला की 2 दिवसापूर्वी एक लेडीज पर्स रिपेअरला आलेली माझ्याकडे। त्यावेळेला विषय असा घडला की मी रिपेअर करत असताना त्या बॅगमध्ये काहीतरी आहे याची जाणीव झाली। जाणीव झाल्यानंतर की काय आहे वस्तू एखाद्या आहे का बाबा, काय त्यात वस्तू आहे का, काय कोणती बाकीचं काय विषय आहे का हे बघितलं असता त्यात मला एक आरजी ज्वेलर्स नावाची एक पिशवी गावली। पिशवी गावल्यानंतर मी पिशवी उघडल्यानंतर त्यात जवळपास एक तोळ्याची चेन, जेंट्स चेन मला त्यात दिसून आली। दिसून आल्यानंतर मी ती चेन आहे तशी पॅक केली आणि ती बॅग रिपेअरिंग व्यवस्थित करून ठेवली। बॅग रिपेअर केली असताना त्याचा जो मालक होते ते न्यायला आल्यानंतर त्यांची ती स्वाधीन मी केली। त्यांना ती वस्तू दाखवली, त्यांच्या हातात दिली वस्तू दाखवल्यानंतर त्यांनी ती व्यवस्थित घेऊन गेली। त्यांना ती मी टोटली सुपूर्द केली। बाकीचा विषय म्हटला तर ह्यातून ते कस्टमर पण खुश झाले आणि त्यानंतर त्यांनी मला थोडेफार विषय बोलले इथून तिथून आणि सगळ्यांचे शुभेच्छा येत आहेत। एवढाच विषय माझा। यापूर्वीही विपुल पोळ यांच्या फुटवेअर दुकानात पर्स दुरुस्तीसाठी आलेल्यांच्या पर्समध्ये चुकून ग्राहकांचे सोने व पैसे आल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यावेळीही त्यांनी प्रामाणिकपणाने ते परत केलेले असल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे।